आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणताई फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। विद्याताई, आपण पाहतोय मुसळधार पाऊस झाला, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली। अशा वेळेस मेट्रोला सुद्धा फटका बसला। या ठिकाणी मेट्रो स्थानकाची दुरावस्था पाहायला मिळत होती। एक्वा मेट्रोचा आचार्य अत्रे स्थानक हे 6व्या दिवशी सुद्धा अजूनही बंदच आहे। नाही, निश्चितच मला असं वाटतं जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरनं आम्ही ते सगळं चित्रीकरण बघितलं होतं तेव्हा लिकेज ह्या पूर्णपणे सगळीकडे दिसून येत होता आणि त्याची पूर्ण स्टेशनची धुळदाण उडालेली होती। त्यामुळे त्यांनी जरी सांगितलं असेल की 2 दिवसात करू वगैरे, तर मला नाही वाटत ते एवढ्या लवकर महिनाभरात ती कामं होतील। कारण जशी लोकल ट्रेनची कामं कशी फास्ट होतात तशी मेट्रोची कामं आपण धीम्या गतीने बघतो। आणि आता मला वाटतं MMRDA वर पण दडपण आहे की पुन्हा जर काय मोठा पाऊस आला, कारण आता पावसाळ्यातच आपण आहोत, कधी मोठा पाऊस कोसळेल हे सांगता येत नाही आणि ते पाऊस आल्यानंतर मग पुन्हा त्या स्टेशनची जर चालू करून वाताहत लागली तर पुन्हा त्यांची इज्जत जाईल। म्हणून मला असं वाटतं ते जरा केअरफुली करत असतील आणि त्यांनी ते केअरफुली केलेलंच बरं आहे। कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे। ते जे सरकते जिने वगैरे आहेत तिथे सगळे आणि सगळे स्टीलचे जिने आहेत, स्टीलचं सगळं फर्निचर तिथे आहे। त्यामुळे कुठलंही शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर ते लोकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल। त्यामुळे ते त्यांनी नीट कामं करावीत, त्यांचे टेक्निकल इंजिनियर्स वगैरे जे असतील त्यांनी व्यवस्थित बघून ती कामं करावीत। आणि इतर रेल्वे मला वाटतं त्याच्या मेट्रोच्या एक्वाच्या चालू आहेत, परंतु हे स्टेशन बंद आहेत। परंतु केअरफुली कामं करून, अतिशय चांगल्या प्रकारे कामं करून ते लोकांच्या जीवावरती उठणार नाही याची काळजी घेऊन सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे। परंतु असं बिलकुल सांगू नये की लवकरात लवकर कामं व्हावी। पुन्हा जिथे एंट्रन्स आहे, जिथून वॉल पडली म्हणून त्यांनी सांगितलं, ती वॉल पडलेली आहे, तिथे पण RCC ची वॉल बांधली पाहिजे। ती वॉल बांधून झाल्यानंतर ती भक्कम असली पाहिजे, नाहीतर पुन्हा पाणी साचलं मुंबईत तर पुन्हा ह्या स्टेशनमध्ये पाणी जाईल। तेव्हा त्यांनी जरी सांगितलं असलं की 2-4 दिवसात होईल, परंतु मला नाही वाटत ते महिनाभर तरी ते चालू होईल। कारण ती कामं बरीच आहेत आणि स्टेशन सगळंच वाहून गेलेलं होतं आणि सगळंच पाणी साचलेलं होतं। त्यामुळे त्यांना ते अगदी नीट बघणं आवश्यक आहे आणि त्यांचे टेक्निकल लोक येऊन ते बघत असतील। आणि नक्कीच धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।